नमस्कार मंडळींनो, माझे गीताजी श्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजपासून मी माझ्या चॅनलवर योग, प्राणायाम आणि आसने दाखवणार आहेत। आजकाल आपण पाहतोय की किती कमी वयातच बरीच दुखणी आपल्या पाठी लागतात। त्यातल्या त्यात स्त्रियांच्या रोजच्या घरची कामे, बाहेरची कामे, त्यामुळे बरेच दुखण्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते। पण आपण त्यावेळेस काय करतो की एखादी मेडिसिन घेतो आणि कामाला लागतो। पण त्यामुळे होते काय की तात्पुरता आराम मिळतो। पण त्यासाठी आपण आपल्या शरीरासाठी थोडासा वेळ काढला आणि रोज योग, प्राणायाम, आसनं केलं तर त्याचा शरीराला आपल्या नक्कीच फायदा होणार आहे। आज मी तुम्हाला काही कमरेची आसने दाखवणार आहेत। कमरेचा त्रास आजकाल लहान स्त्री, पुरुष, तरुण, मुले यांना खूप कमी वयात होतो। पण ही आसने तुम्ही जर रोज केली तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। पण याचं एक आहे की रोजच्या डेली तुम्ही ही आसने केली पाहिजेत, तरच त्याचा तुमच्या शरीराला नक्कीच फायदा होणार आहे। गोळी घेणं शरीरासाठी सारखं चांगलं नाही। आरोग्याचे बाकीचे आपल्याला साईड इफेक्ट जाणवणार आहेत। त्यासाठी योग, प्राणायाम, आसने रोजच्या जीवनात अवलंबलीच पाहिजेत। चला तर मग कोणती आहेत ती आसने? कमरेच्या आसनातील पहिला प्रकार ताडासन आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपले दोन्ही हात एकमेकात असे गुंतवायचे आहेत आणि वर न्यायचे आहेत। वर ताठ आपले हात असे खेचायचे आहेत आणि टाचा आपल्या उंच केल्या पाहिजेत। असं आपण 1 ते 10 अंक करायचे आहेत। 1 2 3 4 5 असे आपण 1 ते 10 वेळा करायचे आहे। पण सुरुवातीला तुम्हाला जड जात असेल तर आपण 1 ते 5 अंक करू शकता। 8 दिवसांनी आपण ते वाढवायचे आहेत। हा पहिला प्रकार झाला। प्रत्येक वेळेस आपल्या खालून टाचा उंच केल्या पाहिजेत, पाय उंच करायचे आहेत, हात खेचायचे आहेत। प्रत्येक आसनाला कमरेवर ताण येणार आहे तो आपण घ्यायचा आहे। ओके, हे झालं पहिलं आसन। दुसरं आसन आहे, असेच हात पहिल्यासारखे गुंफवायचे आहेत, वर खेचायचे आहेत। पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। हात खेचून घ्यायचे आहेत। पहिल्यांदा डाव्या बाजूला हात सरळ रेषेत ताणायचे आहेत। हातामध्ये बेंड होता कामा नये। नंतर उजवीकडे, परत डावीकडे, परत उजवीकडे। हातात बेंड न आणता दोन्ही बाजूला आपण 10 वेळा हे देखील करायचे आहे। पण सुरुवातीला तुम्ही नवीन करत असाल तर 1 ते 5 वेळा पासून सुरुवात करा। नंतर आपोआप तुम्हाला सरावाने त्रास होणार नाही। यावेळेस देखील कमरेच्या दोन्ही बाजूला आपल्या ताण बसत आहे, तो ताण आपण घ्यायचा आहे। त्रास कमी होण्यासाठी त्याचा फायदा होत आहे। हे देखील आपण 1 ते 10 वेळा, पण नवीनसाठी 1 ते 5 वेळा करायचे आहे। ओके, हा ताडासनाचा दुसरा प्रकार झाला। तिसरा प्रकार, दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहेत। पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर आणि आपल्याला मागे जेवढे झुकता येईल तेवढं झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे। हे देखील आपण 1 ते 10 वेळा करायचं आहे। पण ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी मागे झुकण्याचीच आसने करायची आहेत। पुढे झुकून आसन कोणतंही करायचं नाही, त्यामुळे आणखीन त्रास वाढू शकतो। ओके, हे पण आपण 1 ते 10 वेळा, नवीन लोकांसाठी 1 ते 5 वेळा। मी 4-5 वर्ष झालं योगा क्लासला जाते, त्यामुळं शरीर लवचिक झालेलं आहे आणि मला स्वतःला देखील कमरेचा त्रास होता, तो खूप कमी झालेला आहे। एकही मी गोळी घेत नाही, पण डेली मी ही आसनं करत असते। क्लासमध्येही होतात आणि सकाळी उठल्यावर घरी तुम्ही
पोट रिकामं असतं त्यावेळेस ही आसनं करू शकता. ओके, हे तिसरं आसन. चौथं आसन कमरेसाठी. दोन्ही हात आपले वर सरळ रेषेत न्यायचे आहेत आणि मागे जेवढे झुकवता येईल तेवढे झुकवायचे आहेत. ओके, 1 2 3 4 5. हे देखील 10 वेळा करायचं आहे. नवीन लोकांसाठी 5 वेळा. अशी प्रत्येक आसनं आपण दररोज 1 ते 10 वेळा करायची आहे. सुरुवातीला तुम्ही 1 ते 5 वेळा करा, नंतर तुम्ही 1 ते 10 वेळा 8 दिवसांनी वाढवू शकता. पण एक लक्षात ठेवायचं आहे की आसने रोज केली पाहिजेत. आपल्या शरीरासाठी आपण थोडा वेळ काढणार नाही का? त्यासाठी आपण रोजच्या आपल्या डेली आयुष्यात योग प्राणायाम आसनं केलीच पाहिजेत, तरच आपलं पुढील आयुष्य सुखकारक जाणार आहे. त्यासाठी शरीरासाठी प्लीज थोडा वेळ काढा आणि ही आसनं करण्याचा प्रयत्न करा दररोज. ही आसने तुम्हाला कशी वाटली? आसने ही चांगली वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. श्रीराम समर्थ.